लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। पुण्यात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेला पाहायला मिळतंय। गेल्या 3 दिवसापूर्वी पुण्यामध्ये मेघगर्जनेसह गारांचा पाऊस जो आहे तो पुण्यामध्ये पडला होता। मात्र आता पुण्यामधल्या तापमानामध्ये मोठी वाढ झालेली जी आहे ती पाहायला मिळते। तापमान जे आहे ते 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेलं आहे। लोहगावमध्ये काल 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जी आहे ती झालेली पाहायला मिळाली होती। सध्या हवामान खात्याच्या वतीनं पुढील 2 दिवस येलो अलर्ट दिलेला आहे। दुपारनंतर पुण्यामध्ये पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याच्या वतीनं जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। मात्र सध्या पुण्यासह राज्यभरात तापमानाची लाट जी आहे ती पाहायला मिळते। विदर्भातल्या बहुतांश सर्व जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा जो आहे तो 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे। मात्र पुण्यामध्ये सुद्धा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान जे आहे ची नोंद पुण्यामध्ये होत आहे। त्यामुळं दिवसभरात उन्हाचा चटका आणि रात्री सुद्धा असा उखाडा सध्या पुणेकरांना जाणवताना आपल्याला पाहायला मिळतोय। हवामान खात्याच्या वतीने सुद्धा पुढील 2 दिवस जे आहे ते दुपारनंतर पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। मात्र सध्या पुण्यामध्ये चांगलीच उष्णता जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते। यामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक असतील किंवा पुणेकर असतील तर शीतपेयावरती अधिक भर देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र सध्या पुण्यामध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।